नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आजचा जो विषय आहे तो आहे कन्या राशीसाठी वार्षिक राशीफल कसं असेल. या व्हिडिओमध्ये आपण करिअर, बिझनेस, आर्थिक स्थिती, नातेसंबंध, प्रेमसंबंध, आरोग्य, विद्यार्थ्यांसाठी ग्रहस्थिती आणि उपाय जाणून घेणार आहोत. आपण जाणून घेऊया कन्या राशीसाठी ग्रहयोग काय सांगतोय. गुरु तुमच्या 9व्या भावात भाग्याची साथ, शुभ कामे आणि नशीब उंचवू शकतो. शनी 6व्या भावात शत्रू पराभूत करून कर्ज कमी करू शकतो. जॉबमध्ये स्थैर्य देण्यासाठी तो मदत करू शकतो. राहू 7म भावात नवीन करार, नवीन क्लायंट, पण संबंधांमध्ये थोडी सावधगिरी घेण्यास सुचवतो आहे. केतू 1ल्या भावात तुमचा आत्मविश्वास वाढवेल. मंगळ काही काळासाठी धन आणि करिअर दोन्ही जोरदार ऊर्जा त्यासाठी देणार आहे. घेऊया कन्या राशीसाठी करिअर अथवा नोकरी करत असाल तर काय फलादेश मिळेल. स्थैर्य मोठ्या संधी घेऊन येणार आहे. जानेवारी ते जून मध्ये प्रमोशनचे योग, टीमवर चांगला प्रभाव, कामाचे ओझे जास्त पण परिणाम जबरदस्त, नवी जबाबदारी, नेतृत्व भूमिका, नोकरी बदलाचा विचार असल्यास मार्च मे बेस्ट असू शकतो. जुलै ते डिसेंबर मध्ये विदेशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठे यश आहे. सरकारी नोकरी, बँकिंग, मेडिकल, IT क्षेत्रात प्रगती, जुने अडथळे जे होते ते दूर होताना दिसणार आहे. शत्रू, निगेटिव्ह लोक दूर होताना तुम्हाला यावर्षी दिसणार आहे. तुमचे विश्लेषण क्षमतेमुळे मोठे प्रोजेक्ट तुम्हाला मिळण्याची संधी आहे. बरं, आता काही सल्ला मी देऊ इच्छिते, जसं की ओव्हरथिंक कमी करा, स्वतःला कमी लेखू नका, काम वेळेवर पूर्ण करा, तरच या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास येऊ शकतात. आपण जाणून घेऊया कन्या राशीसाठी आपण व्यवसाय करत असाल, बिझनेस करत असाल तर कसा योग आहे. कन्या राशीचे लोक जबरदस्त प्लॅनिंग करतात. त्यामुळे नवा व्यवसाय करत असाल तर फेब्रुवारी, एप्रिल किंवा सप्टेंबर, डिसेंबर हे बेस्ट तुमच्यासाठी महिने असू शकतात. सर्व्हिस, हेल्थ, एज्युकेशन या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठा फायदा होताना दिसणार आहे. जर आपला व्यवसाय चालू असेल तर यावर्षी ग्राहक वाढ, विदेशातून संधी, नवी टीम तयार होईल, मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची पण संधी यावर्षी दिसून येते आहे. मात्र राहू 7म भावात असल्याने पार्टनरशिप सोबत गैरसमज टाळा. करार नीट वाचा. एखाद्या गोष्टीचा करार आपण करत असाल तो नीट वाचायलाच हवा, तरच काही ज्या अडचणी दिसतात आहे त्यावरती तुम्ही मात करू शकाल. जाणून घेऊया तुमच्या आर्थिक स्थितीबाबत. कन्या राशीसाठी 2026 आर्थिक दृष्टिकोनातून स्थिर वाढीचे वर्ष आहे. पहिली जी फेज असणार आहे त्यात नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. जुनी अडकलेली कामे, रक्कम मिळणे याचे जास्तीत जास्त चान्सेस आपल्याला दिसतात आहे. नवे इन्कम सोर्स वाढण्याचे सुद्धा चान्सेस आहेत. दुसरा जो फेज असणार आहे त्यामध्ये घर, जमीन खरेदीचे योग जास्तीत जास्त दिसणार आहेत. बचत प्रचंड वाढ गरजेची आहे. कर्ज कमी होण्याचे जास्तीत जास्त संकेत दिसतात आहे. जास्त खर्चावर नियंत्रण शक्य होऊ शकतं. जर सल्ला द्यायचा झाला तर मोठ्या गुंतवणुकीपूर्वी 2दा तपासणी करणे गरजेचे आहे. मित्रांकडून उधार घेऊ नका. राहूच्या प्रभावामुळे ऑनलाईन फसवणूक होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. कन्या राशीसाठी नातेसंबंध अथवा कुटुंब काय सांगताय. कन्या राशीच्या लोकांसाठी 2026 शांत आणि आनंददायी असणार आहे. कुटुंबामध्ये घरात शुभ घटना घडण्याचे चान्सेस आहेत. आई वडिलांकडून पाठिंबा मिळण्याचे चान्सेस आहेत. भावंडासोबत सहकार्य घडून येऊ शकतं. घरात सगळे तुमच्या मताला महत्व देणार आहेत. जुलै ते ऑगस्ट काळ मोठा तणावपूर्वक असणार, पण लगेच स्थिर होण्यासाठी थोडा वेळ देणे गरजेचं असेल. आता आपण जाणून घेऊया प्रेमसंबंध अथवा विवाहाबाबत. 7व्या भावातील राहूमुळे प्रेमात थोडे उतार चढाव यावर्षी दिसून येणार आहेत, पण योग्य संवाद ठेवला तर वर्ष खूप फलदायी ठरेल. जर आपण सिंगल असाल तर फेब्रुवारी ते जून यामध्ये नातं सुरू होण्याचे योग आहे. ऑफिसच्या माध्यमातूनच तुमची ही ओळख होऊ शकते. आपण लव्ह रिलेशन मध्ये असाल तर गैरसमजपासून दूर राहा. गैरसमज यावर्षी भार जास्त होणार आहे. पार्टनरला वेळ देणे फार गरजेचं आहे, तरच तुमचं नातं मजबूत होऊ शकतं अथवा या नात्यामध्ये तडा जाताना आपल्याला दिसणार आहे. आपण जर विवाहित असाल तर पती पत्नी दोघांमध्ये एकमेकांचा जबरदस्त सपोर्ट आपल्याला बघायला मिळेल. मुलांबाबत एक चांगली बातमी तुमच्या कानावरती पडू शकते. आता आपण जाणून घेऊया कन्या राशीच्या आरोग्याबाबत. कन्या राशीच्या लोकांना 2026 मध्ये पचन, ऍसिडिटी, ताण, झोपेची समस्या याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण हे त्रास तुम्हाला मोठ्या त्रासाकडे घेऊन जाऊ शकतात. म्हणूनच तुम्हाला रोज चालणे गरजेचं आहे. 15 मिनिटे योग तरी करणे गरजेचं आहे. जेवणात हलके पदार्थ खाणे गरजेचे आहे. वेळेवरती झोप ही सुद्धा गरजेची आहे.
आरोग्य एकूण चांगले आहेत, परंतु काही अडचणी मला दिसतात आहे. त्या कारणाने स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आपण विद्यार्थी असाल तर 2026 हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी असणार आहे. स्पर्धा परीक्षा उत्तम होताना दिसणार आहे. परदेशात शिक्षणाचे योग यावर्षी दिसून येतात. मेडिकल, सीए, रिसर्च, सायन्समध्ये मोठा फायदा यावर्षी होणार आहे. जून, ऑक्टोबर अभ्यासासाठी गोल्डन पिरियड आपण म्हणू शकतो. या काळात तुम्ही जास्त अभ्यास हा करून घेऊ शकता. 2026 साठी शुभ आणि सावध महिने कुठले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. यावर्षी शुभ महिने जे असणार आहे ते मार्च, एप्रिल, जून, ऑक्टोबर आणि डिसेंबर असणार आहे. सावध महिने जे असणार आहे ते जुलै, सप्टेंबर. यामध्ये तुमचा वाद होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. तर आपल्या तोंडावरती थोडासा आळा घालणे गरजेचं आहे. त्यामुळे जुलै ते सप्टेंबर मध्ये ज्या अनावश्यक गोष्टी घडतील त्यावरती आळा नक्की येऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया काही उपाय. पहिला उपाय जो आहे तो बुधाचा आहे. बुधवारीचे पान घेऊन सुपारी त्यावरती ठेवून ते तुम्हाला देवाजवळ ठेवायचं आहे. याने बुध मजबूत होऊन करिअर, संवाद आणि अभ्यास वाढेल. गुरुचा उपाय करायचा झाला तर गुरुवारी 5 रुपयांचे गुळ किंवा चना डाळ तुम्हाला दान करायचं आहे, ज्याने नशीब किंवा भाग्यवाढ होऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया शनीचा उपाय. शनिवारी 5 काळे तीळ किंवा 5 किलो तीळ हे तुम्हाला जे व्यक्ती काम करत असतात त्या व्यक्तींना दान करायचे आहे. यामुळे शत्रू आणि तणाव दूर होत राहणार. आता आपण जाणून घेऊया तुमच्या राहूचा उपाय. आता राहूचा उपाय कमी करण्यासाठी तुम्हाला घरामध्ये सुगंधित परफ्यूम किंवा एअर फ्रेशनर मारायचं आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी काही उपाय करायचा असेल तर दर सकाळी हिरवा रुमाल तुमच्या जवळ असला पाहिजे. तो तुम्हाला सोबतच ठेवायचा आहे. याने काय होणार, बुधाचा प्रभाव अधिक होत जाणार आणि त्याचं फळ तुम्हाला मिळत जाणार. रोज तुम्ही ओम बुधाय नमः या मंत्राचा जप सुद्धा करावा. ही संपूर्ण माहिती होती कन्या राशीसाठी. वार्षिक राशीफल आपण कन्या राशीचं बघितलं आहे. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर आपणास आपली राशी माहिती नसेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण हे टाकायचं आहे. आम्ही तुम्हाला मोफतमध्ये तुमची राशी सांगू. म्हणूनच या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर नक्की करू शकता. श्री स्वामी समर्थ.